पारंपरिक पिकांना फाटा देत शेतकऱ्याने फुलविला टरबूजाचा मळा. वरोला तालुक्यातील पोहा येथील प्रयोगशील शेतकरी सुरेश पोतराजे यांची यशोगाथा. एकीकडे अस्मानी संकट तर दुसरीकडे शासनाकडून पिकांना कवडीमोल भाव अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी प्रयोगात्मक शेतीची कास धरत नाविन्यपूर्ण शेती करण्याकडे आपला मोर्चा वळविल्याचं चित्र सध्या वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यात दिसून येत आहे. कृषी विभागाच्या सहकार्याने परिसरातील शेतकरी बांधव आज नाविन्यपूर्ण शेती करण्याकडे वळताना दिसतोय. याच पार्श्वभूमीवर अशा प्रयोगशील शेतकऱ्यांची दखल घेत आमचे प्रतिनिधी हितेश राजन हिरे यांनी तालुक्यातील शेगाव पोहा येथील प्रयोगशील शेतकरी सुरेश पोतराजे यांच्या शेतबांधावर जात त्यांनी लागवड केलेल्या टरबूज शेतीची माहिती जाणून घेतली असता पारंपरिक पीक घेत असताना भाग भांडवल खर्च परवडण्याजोगा नव्हता. त्यामुळे काहीतरी नवीन करावे या ध्यासापोटी टरबूज शेतीकडे वळलो. यात समाधानकारक अर्थार्जन होत असून इतर शेतकऱ्यांनी सुद्धा नाविन्यपूर्ण शेतीकडे वळावे असे म्हणत सदर टरबूज एक्सपोर्ट क्वालिटीचे असल्यामुळे आखाती देशात या टरबूजाची मागणी जास्त आहे असं म्हटलंय. यावेळी कृषी अधिकारी काळे यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया व्यक्त करत शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता नाविन्यपूर्ण शेती करावी. कृषी विभागाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतोय असं म्हटलं. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार प्रवीण खिरटकर, सामाजिक कार्यकर्ते लखन केशवाणी तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते. ह्या नाविन्यपूर्ण शेतीकडे वळतोय आणि त्याच अनुषंगाने आज आमच्यासोबत आहेत वरोरा तालुक्यातील पोहा येथील पोतराजे साहेब. शेतकरी म्हणून विकसनशील शेतकरी, एक प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांचं एक या ठिकाणी नावलौकिक आहे आणि या ठिकाणी त्यांनी एक नाविन्यपूर्ण शेती करीत फळबागेकडे वळले आणि टरबूजाची एक भरघोस त्यांनी या ठिकाणी पीक घेतलेलं आहे. या संदर्भात त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय सांगाल का काही या ठिकाणी आपण टरबूजाचं पीक घेतलं आहे, का बरं तुम्ही म्हणजे पारंपरिक शेतीला फाटा देत तुम्ही या प्रयोगशील शेतकरीकडे या फळबागेकडे वळलात? नेमकं मी 7-8 वर्षापासून कापूस आणि सोयाबीनची शेतीकडं वळलो होतो आणि खूप मोठी शेती कापसाची आणि सोयाबीनची. मी 500 क्विंटल सोयाबीन, 400 क्विंटल चना आणि 850 क्विंटल कापूस पिकून सुद्धा मला समाधान आलं नाही, कारण भांडवली खर्च खूप मोठा होत चालला आहे, मजूर मिळत नाही आणि मला नफ्याचं उत्पन्न खूप कमी मिळत आहे. त्याच्यामुळं मी ह्या टरबूज शेतीकडं वळलो आहे. केव्हापासून हा प्रयोग तुम्ही केला नेमका? मी मागच्या वर्षी माझ्या मित्रानं त्याच्या मागच्या वर्षी लागवड केली होती. त्या मित्रांना 2 लाखाचं एकरी नफ्याचं उत्पन्न मिळालं होतं. तर त्या अनुषंगाने मी मागच्या वर्षी 1 एकरची लागवड केली आणि 1.5 लाख रुपये निव्वळ नफा खर्च वजा जाता मी साजरा केला आणि त्याच बेसवर मी यावर्षी 5 एकर टरबूज आणि 2 एकर खरबुजाची लागवड केली आहे. आपल्याकडल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो की आम्ही शेती तर लावतो, पीक तर घेतोय एक नाविन्यपूर्ण, परंतु त्याला मार्केट उपलब्ध होत नाही. या संदर्भात तुमचं काय मत आहे? नाही, मार्केट माझ्याकडं मागच्या वर्षीपासून माझे जे मित्र आहे तुमसरचे हटवार साहेब, ते मीनाक्षी ट्रेडिंग कंपनी आहे त्याची फ्रूटवाली, ते दिल्ली आणि कलकत्ता एक्सपोर्ट माझ्या शेतातून दरवर्षी माल घेऊन जाते. अच्छा, हो. आणि नेमकं काय सांगायला म्हणजे पिकाची म्हणजे एकरी काय उत्पन्न होते याचं नेमकं? एकरी कमीत कमी 20 टन. यावर्षी थंडीचा प्रकोप असल्याकारणानं शेटिंगचा प्रॉब्लेम असल्याच्यानं 17-18 टनाचं आवटण येत आहे. नाही तर मागच्या वर्षी एका एकराले 30-30, 35-35 टनाचा आवरेज आला आहे. कुठली व्हेरायटी लावतं नेमकी ही आहे? व्हेरायटी माझ्याकडं मागच्या वर्षीपासून सिजंटाचं शिंबा खूप सुंदर गोड आणि उत्कृष्ट दर्जाचं आणि त्यामध्ये गाभा असलेलं रुचकर शिंबा नावाची सिजंटा कंपनीची व्हेरायटी खूप सुंदर आहे आणि एक्सपोर्टसाठी तर खूपच तिची मागणी राहते. यानंतरचं पुढचं पाऊल काय असणार? या ठिकाणी तुम्हाला रोप्स वगैरे आणावं लागत असेल. नेमकं हे रोप कुठून आणले आणि काय प्रॉब्लेम आला नेमकं? रोप मागच्या वर्षी मी वर्ध्यावरून केळझरवरून आणलं होतं. तिची क्वालिटी बराबर नसल्याकारणाने मी यावर्षी दुसरी नर्सरी खंदारे म्हणून आहे, माडकिनी, महागाव तालुका आणि यवतमाळ जिल्हा, तिथून 2.5 रुपये एक रोप मी जवळपास 47,000 रोप तिथून आणलं आहे. अच्छा, या परिसरातील इतर शेतकऱ्यांना या माध्यमातून तुम्ही काय सांगू इच्छिता?
प्रत्येक शेतकऱ्यानं ज्याच्याकडं पाण्याची सुविधा असन, जमीन असन, त्यानं पहिलं बॅलन्स सांभाळण्यासाठी 2 एकर 1.5 एकरचं खरबूज टरबूज लागवड करण्यात यावं आणि त्याचा अनुभव घेऊन एकरी किती खर्च येतो नेमका आहे लागवडीसाठी? एकरी 1 लाख रुपया नवीन ड्रीप योजना जर आपण घेतली, 15,000 रुपये सबसिडी जैन कंपनीनं दिलं आहे ते सवलत चंद्रपूर जिल्ह्यासाठी, तर ते खूप आपल्याला 35,000चं 15,000च मिळत आहे. तर त्याच्यामुळे तो एक खर्च कमी होत आहे आणि 1 लाख रुपया निव्वळ खर्च येते आणि 3 लाख रुपयाचं नफ्याचं सुरुवातीला. 3 लाख रुपये उत्पादन आणि जवळपास 1 लाखावर 1 लाख तर निव्वळ एकदम बारीक खर्चानं नफा मिळते. अच्छा, काय सांगाल परिसरातील शेतकऱ्यांना यानिमित्त? परिसरातल्या शेतकऱ्यांना सगळ्यांना जास्तीत जास्त टरबूज खरबूज लागवडीकडे वळाले पाहिजे. 3 महिन्याचं पीक आहे, बाकी 9 महिने खाली राहायचा, आराम घ्यायचा. काय आपल्या शेतकऱ्याला कटकट आहे, 9 महिन्याचं पराठीचं पीक घेऊन आपण त्रासून गेलो आहोत. केव्हा लागवड करता याची नेमकी? त्याची लागवड आपण ऑक्टोबरच्या 15 तारखेला किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या हप्त्यात लागवड केली तर खूप सुंदर, उन्हात नाही जात, तिकडं थंडीत सापडत नाही. हे नोव्हेंबरची लागवड खूप सुंदर आहे. अच्छा, शेतकऱ्यांनी या शेतीचं एकंदरीत मत आहे. या ठिकाणी बघू शकतो अशी भरघोस असं टरबूजाचं पीक यांच्या शेतात यावेळेस आलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं पारंपरिक शेतीला फाटा देत किंवा आपण बघतोय की पारंपरिक शेतीचे जे माल घेतो आपण त्याला एकंदरीत म्हणजे भाव मिळत नाही आणि अशा परिस्थितीत ही शेती अत्यंत उपयोगी आहे, अत्यंत फायदेशीर असं त्यांचं मत आहे. या ठिकाणी परत आमच्यासोबत काही याच अनुषंगानं या शेतात थेट व्यापारी आले आहेत टरबूज खरेदीसाठी. त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणू. क्या बोलेंगे कि आप थे यहाँ पे टरबूज खरीदने के लिए आए, कि यहाँ का टरबूज कहाँ लेके जाते हैं आप? दिल्ली आज़ादपुर मंडी, यहाँ से ट्रांसपोर्ट होते जाते हैं यहाँ दिल्ली आज़ादपुर मंडी. दिल्ली से फिर कहाँ? दिल्ली से वैसे अभी लोकल में बिकता है. हाँ, दिल्ली सिटी बड़ा है ना, हाँ, वहाँ पे यहाँ लगता है. बाहर देश भी जाता होगा? बाहर देश ज़्यादा बहुत जाता है, एक्सपोर्ट भी होता है अपना. ओके, बम्बई और CFFMC फ्रूट मार्केट से एक्सपोर्ट होता है अपना. एक्सपोर्ट होता है कहाँ पे फिर भी? वर्ल्ड दुबई, हाँ, कुवैत, अच्छा, ये सऊदी अरब, ये जगह एक्सपोर्ट होता है. अच्छा. कैसी क्वालिटी यहाँ के तरबूज की? तरबूज भी बहुत भारी क्वालिटी है, अच्छी क्वालिटी है. अच्छी क्वालिटी. सिम्बा है, जे सिम्बा है. सीजन का सिम्बा 1 नंबर तरबूज होता है. ओके, ठीक. नावानं मागते जे आपलं टरबूज, हां, हो आपल्या वावरातलं आहे ना. काल मालक म्हणे ना टरबूज होतं सुरेश भाऊ म्हणे, आणि तसंच आहे ते. हां. याच अनुषंगानं आमच्याशी जोडलेले आहेत कृषी अधिकारी काळे सर. त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणणार आहोत. सर, काय सांगाल? आपण अनेक या परिसरातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन करताय नाविन्यपूर्ण शेतीसाठी आणि या ठिकाणी सुद्धा हा प्रयोग यशस्वी झालेला दिसतोय, काय सांगाल? दरवर्षी बरेचसे शेतकरी पारंपरिक पिकं घेतात आणि पारंपरिक पिकामध्ये कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव तसेच हवामान बदलामुळे फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान होते. लोकांना उत्पादन मिळते पण उत्पन्न मिळत नाही आणि त्याचा निव्वळ जो प्रॉफिट मिळाला पाहिजे तो मिळत नाही. त्याच्यामुळे दरवर्षी कृषी विभागाच्या माध्यमातून आम्ही नवीन प्रयोग करतो. यावर्षी आम्ही जवस पिकाकडे वळवलं, काही शेतकऱ्यांना फळ पिकाकडे वळवलं. तर या पोहेगावचे शेतकरी जे सुरेश पोतराजे आहे यांना आम्ही टरबूज लागवड करण्याची शिफारस केली. त्यांनी जवळपास 7 एकरावर टरबूज खरबूजाची लागवड केलेली आहे. या पिकापासून जवळपास एकरी 2 लाखाचं उत्पन्न होऊन 1 लाखाचा निव्वळ नफा मिळू शकतो. एवढा नफा इतर पारंपरिक पिकामध्ये मिळत नाही. मग या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना अशी माझी विनंती राहील की काहीतरी नाविन्यपूर्ण प्रयोग करून वेगवेगळ्या प्रकारे उत्पादन वाढवण्याकरता आपण प्रयत्न केला पाहिजे. यासाठी या शेतकऱ्यांना आम्ही पुढच्या वर्षी रोपनिर्मितीसाठी अहिल्याबाई होळकर रोपवाटिकाचा सुद्धा प्रस्ताव बनवून यांना तशी या परिसरातील शेतकऱ्यांना टरबूज खरबूजाचे रोपं उपलब्ध होईल अशी आम्ही या पुढच्या वर्षी सुविधा तयार करत आहोत. या ठिकाणी बघू शकतो की पारंपरिक पिकावर अवलंबून न राहता नाविन्यपूर्ण काहीतरी शेती करावी आणि ज्यामुळे की आपलं एक आर्थिक जो अर्थार्जन आहे हे एक चांगल्या प्रकारे होऊ शकते असं या ठिकाणी मोलाचा सल्ला या ठिकाणी काळेसर यांनी या ठिकाणी दिला. या ठिकाणी मितेश राजन हिरे, महाराष्ट्र न्यूज, वरोरा. प्रतिनिधी हितेश राजन हिरे, वरोरा, चंद्रपूर.